वार्तांकनात आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. भ्रष्टाचार व काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी नवीन खरेदी कायदा, पंतप्रधानांचे सुतोवाच. नवी मुंबईतील अद्ययावत रेल्वे स्थानकांची दुरावस्था, रेल्वे व सिडको प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं भव्य स्मारक महापौर बंगल्यात, मुख्यमंत्र्यांची घोषणा. श्रीविडतील आरोग्य केंद्राची वाताहत, मनपा प्रशासनाचं दुर्लक्ष. मडगाव हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस रुळावर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते नव्या गाडीचा शुभारंभ. मॅगी विरोधात राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जाणार नाही, सूत्रांनी दिली माहिती. पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यातच होण्याबाबत मंगळवारी शिक्कामोर्तब झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारकाबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या स्मारकासाठी एक ट्रस्ट उभारण्यात येणार असून राज्य सरकार महापौर निवासाची जमीन ट्रस्टला हस्तांतरित करणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक महापौर बंगल्यात उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. महापौर बंगल्यात पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. युती कार्यकाळातच हे स्मारक पूर्ण होईल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. तसंच यासाठी लागणारा निधी राज्य सरकार उपलब्ध करून देईल असंही त्यांनी सांगितलं. या स्मारकासाठी पब्लिक ट्रस्टची निर्मिती केली जाईल. या ट्रस्टच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे असणार आहेत आणि या ट्रस्टच्या देखरेखीखाली स्मारकाचं काम केलं जाईल असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. महापौरांसाठी अन्यत्र निवासन उपलब्ध करून दिलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय. आज बाळासाहेबांच्या तृतीय स्मृतिदिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत स्मारकाबाबत घोषणा. या स्मारकासाठी राज्य सरकार महापौर निवासाची जमीन ट्रस्टला हस्तांतरित करणार आहे. त्यामुळे स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचे आभार व्यक्त केले. तर दुसरीकडे या स्मारकासाठी बाळासाहेबांचा 23 फूट उंच पुतळा उभारण्याचं काम देखील सुरू झालंय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. गोवेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी मडगाव हजरत निजामुद्दीन या राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या नव्या गाडीचा शुभारंभ केला. गोवेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मंगळवारी मडगाव हजरत निजामुद्दीन या राजधानी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवत या सेवेचा शुभारंभ केला. मडगाव स्थानकातून मंगळवारी दुपारी 3 वाजता या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. 2-3-3-4-1-3 या क्रमांकाची राजधानी एक्सप्रेस मडगावहून दर रविवार व सोमवारी 10:05 सुटणार असून ही गाडी दुसऱ्या दिवशी 12:40 निजामुद्दीन स्थानकात पोहोचेल. तर गाडी क्रमांक 2-2-4-1-4 ही दर शुक्रवार व शनिवारी 10:55 सुटणार असून दुसऱ्या दिवशी 12:55 मडगाव स्थानकात पोहोचणार आहे. या ट्रेनला 16 डबे असून ही राजधानी एक्सप्रेस थिवीम, कुडाळ, रत्नागिरी, पनवेल, सुरत, वडोदरा व कोटा या स्थानकात थांबणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV. नवी मुंबई परिसरातील अनेक रेल्वे स्थानकांची दुरावस्था झाली आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवरील स्थानकाच्या तुलनेनं या मार्गावरील स्थानके अद्ययावत पद्धतीने उभारण्यात आली आहेत. मात्र दुरुस्ती व देखभाली अभावी या स्थानकांची वाताहत झाली असून रेल्वे व सिडको प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई परिसरातील अनेक रेल्वे स्थानकांची दुरावस्था झाली आहे. पश्चिम व मध्य रेल्वेवरील स्थानकांच्या तुलनेनं हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थानके अद्ययावत पद्धतीने उभारण्यात आली आहेत. मात्र दुरुस्ती व देखभाली अभावी या स्थानकांची वाताहत झाली असून रेल्वे व सिडको प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. या स्थानकावरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र अपुऱ्या तिकीट खिडक्यांमुळे लावाव्या लागणाऱ्या लांबच लांब रांगा, तुटलेले पंखे, भटक्या कुत्र्यांचा, गर्दुल्ल्यांचा व भिकाऱ्यांचा वावर, पाणपोई असूनही पिण्याच्या पाण्याची कमतरता अशा अनेक समस्यांशी जवळपास सर्व स्थानकात प्रवाशांना दररोज झगडावं लागतंय. वाशी ते पनवेल हार्बर मार्गावर 10 तर पनवेल ते ठाणे ट्रान्स मार्गावर 13 रेल्वे स्थानकं आहेत. मात्र गेल्या 1.5 वर्षापासून या रेल्वे स्थानकांची दुरावस्था झाली असून रेल्वे व सिडको प्रशासन मूग गिळून बसलंय. ब्युरो रिपोर्ट, MVTV. सीबीडी सेक्टर 2 परिसरातील डॉक्टर आनंदीबाई जोशी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. गेल्या काही वर्षापासून या आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष झाल्याने या इमारतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे.
CBD सेक्टर 2 परिसरातील डॉक्टर आनंदीबाई जोशी प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे। गेल्या काही वर्षापासून या आरोग्य केंद्राच्या देखभाल दुरुस्तीकडे महानगरपालिकेचं दुर्लक्ष झालंय। परिणामी या इमारतीची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे। या आरोग्य केंद्राची स्थापना होऊन 20 वर्षे उलटली आहेत, मात्र या नागरी आरोग्य केंद्राच्या पुनर्बांधणीसाठी पालिकेकडून ठोस उपाययोजना राबवल्या जात नसल्याने नागरिकही संतप्त झालेत। या आरोग्य केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणात कचरा पडलाय। इमारतीच्या भिंतींना तडे गेले असून खिडक्यांवरही धुळीचे थर निर्माण झालेत। या ठिकाणी असलेल्या मॅनहोलच्या उघड्या झाकणांमुळे या ठिकाणी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचप्रमाणे रुग्णालयाच्या आवारात वापरात नसलेल्या मोटरसायकल उभ्या करून ठेवल्याने या वास्तूला गॅरेजचं स्वरूप प्राप्त झाले। परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सेवा पुरवण्यासाठी उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचेच आरोग्य धोक्यात आल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV। मॅगी नूडल्स विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नेस्लेची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आहे, मोठा रोजगार आहे, त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील न करण्याचा निर्णय घेतलाय। मॅगी नूडल्स विरोधात राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तत्पूर्वीच मुंबई उच्च न्यायालयाने मॅगी नूडल्सला हिरवा कंदील दाखवलाय, त्यामुळे मॅगी बाजारात येणार हे जवळपास निश्चित झालंय। सध्या नेस्ले मॅगीचे जे नमुने तपासले त्यात काहीच आक्षेपार्ह आढळून आलं नाही। शिवाय नेस्लेची महाराष्ट्रात फार मोठी गुंतवणूक आहे, मोठा रोजगारही आहे, त्यामुळे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील न करण्याचा निर्णय घेतलाय। ब्युरो रिपोर्ट, MVTV। विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक नेते अशोक सिंघल यांचं मंगळवारी दुपारी गुरगाव येथे प्रदीर्घ आजाराने निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। विश्व हिंदू परिषदेचे संस्थापक नेते अशोक सिंघल यांचं मंगळवारी दुपारी गुरगाव येथे प्रदीर्घ आजारानं निधन झालं। वयाच्या 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। अशोक सिंघल हे 1942 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले। त्यानंतर 1980 साली त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या सरचिटणीस पदाची तर 1984 साली विहिपच्या सरचिटणीस पदाची धुरा सोपवण्यात आली। त्यानंतर अशोक सिंघल यांनी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही समर्थपणे पार पाडली। 1990 सालच्या राम मंदिर आंदोलनाचंही त्यांनी नेतृत्व केलं होतं। MVTV परिवारातर्फे अशोक सिंघल यांना भावपूर्ण श्रद्धांजली। ब्युरो रिपोर्ट, MVTV। भ्रष्टाचार व काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी सरकारी खरेदीबाबत एक नवीन कायदा करण्यात येणार आहे, असे सूतोवाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। सरकारी खरेदीबाबत एक कायदा करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। देशातील भ्रष्टाचार आणि काळा पैसा यांना आळा घालण्यासाठी सरकारकडून लवकरच सार्वजनिक खरेदी संबंधी नवा कायदा आणण्यात येणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सूतोवाच केले। त्याचबरोबर जगभरात ठेवलेला काळा पैसा मायदेशी आणण्यासाठी जागतिक सहकार्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे। बँकिंग क्षेत्रातील अनावश्यक गुप्तता, किचकट कायदे आणि नियमावली हे प्रमुख अडसर ठरत असून त्याची सोडवणूक करण्यासाठी कॉमन रिपोर्टिंग स्टँडर्डची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। सरकारी खरेदीबाबत एक कायदा करून भ्रष्टाचार कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। गेल्या 4 वर्षापासून रखडलेलं क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयक अखेर या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे। या कायद्यानुसार उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या दराचा फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक होणार असल्याने डॉक्टर्स आणि हॉस्पिटल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। गेल्या 4 वर्षापासून रखडलेलं क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट विधेयक अखेर या हिवाळी अधिवेशनात मंजूर करण्यात येणार आहे। या कायद्यानुसार उपचारासाठी आकारल्या जाणाऱ्या दराचं फलक हॉस्पिटलमध्ये लावणे बंधनकारक होणार असल्याने डॉक्टर्स आणि हॉस्पिटल प्रशासनाचे धाबे दणाणणार आहेत। उपचाराच्या नावाखाली डॉक्टर्स आणि हॉस्पिटल रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करतात। ही पिळवणूक थांबवण्यासाठी हे विधेयक तयार करण्यात आलंय। या कायद्याबाबत युती सरकारने सकारात्मक भूमिका घेतली आहे। या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यावर वैद्यकीय व्यवसायात पारदर्शकता येईल। रुग्णालयात दाखल झाल्यावर उपचाराचा खर्च किती येईल याबाबत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना तत्पूर्वीच माहिती मिळेल व त्यांची आर्थिक सोय करताना धावपळ होणार नाही। या कायद्याअंतर्गत डॉक्टर्स, हॉस्पिटल यांसह वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांना नोंदणी करणं सक्तीचं राहील। या कायद्यामुळे बोगस डॉक्टरांनाही आळा बसणार आहे। राज्यातील डॉक्टर्स, नर्सिंग होम, पॅथॉलॉजिस्ट लॅब बाबतची संख्या स्पष्ट होणार असून ही आकडेवारी केंद्र सरकारला कळणार आहे। त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल। ब्युरो रिपोर्ट,
MVTV. 12वीच्या ऑक्टोबर 2015 मध्ये झालेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालाय. या परीक्षेचा राज्याचा एकूण निकाल 21.59% इतका लागला, तर मुंबईच्या टक्केवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेनं घट झाली आहे. 12वीच्या ऑक्टोबर 2015 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झालाय. या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल 21.59% इतका लागला. ऑक्टोबरच्या परीक्षेला राज्यातून बसलेल्या 78,077 विद्यार्थ्यांपैकी 16,464 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. गेल्या वर्षीच्या तुलनेनं मुंबईच्या टक्केवारीत यंदा घसरण झाली असून विद्यार्थ्यांची टक्केवारी 27.95 वरून 17.92 वर आली आहे. तर पुणे विभागाचा निकाल 19.93% इतका लागलाय. तर 36.25% असा सर्वाधिक निकाल औरंगाबाद विभागाचा लागलाय. ब्युरो रिपोर्ट MVTV. नवी मुंबईत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओनं कारवाईचा बडगा उगारलाय. या मोहिमेअंतर्गत 400 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 1,84,000चा दंड वसूल करण्यात आलाय. नवी मुंबईत वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर आरटीओनं कारवाईचा बडगा उगारलाय. या मोहिमेअंतर्गत 400 रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून जवळपास 1,84,000चा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये प्रवासी मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षांचा सर्वाधिक समावेश आहे. नियमानुसार रिक्षा 3 प्रवासी मर्यादा ठरवण्यात आली आहे. मात्र शहरात सर्रासपणे 3 पेक्षा जास्त प्रवासी वाहून नेले जातात. अशा 148 दोषी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 66,000चा दंड वसूल करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या YouTube-वरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.